माय माऊली नमस्कार. विविध महान संत, महिमा ग्रंथ, महिमा श्री संत ज्ञानेश्वर महाराज बागसातवा कथासार अभिवाचन करत आहे. ओम नमोजी आद्या. बघूया आपण. पैठण येथून निघालेली भावंड फिरत फिरत नेवासे येथे आली. तेथून प्रवरा नदी पार वाहते. तिच्या काठावर भगवान शंकर मंदिरात भावंड राहू लागली. तिथला शांत रम्य परिसर निवृत्तीनाथांना फार आवडला. त्या काळी सर्व धर्मशास्त्र, वेद, पुराणे संस्कृतमध्ये होती. संस्कृत शिकवण्याची परवानगी फक्त ब्राह्मणांनाच होती. त्यामुळे या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनांना होत नसे. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना म्हणाले, तुला गीता आवडते, पण ती संस्कृतमध्ये सामान्य लोकांना कळत नाही. तेव्हा तू तिची मराठीत रचना कर, त्यामुळे ती लोकांना कळेल. भक्ती मार्गाचा प्रसार होईल. वडील बंधू पित्या समान तेच करू त्यांचे आज्ञा होताच ज्ञानदेवांनी गीता बारकाईने वाचली. मनातून लेखनाची तयारी केली, आराखडा तयार केला, आणखी विचार करत होते. असेच एक दिवस मंदिरात ज्ञानदेव बसले होते. एक स्त्री नदीकडून आली. तिने शंकराचे दर्शन घेतले. बालयोगी बसलेले दिसले म्हणून त्यांचे दर्शन घेतले. ज्ञानदेवांनी आशीर्वाद दिला. पुत्रवती भव. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. ज्ञानेश्वरांचे पाय भिजून गेले. त्यांनी तिला उठवले. रडण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, माझे पती मृत्यू पावले. आताच नदी किनारी त्यांची चिता पेटणार आहे, त्यात मी सती जाणार आहे. मग आपला आशीर्वाद आता कसा सफल होणार? ज्ञानदेव म्हणाले, मातोश्री घाबरू नका. तुमचे तेजस्वी भाळ मला सांगते की तुम्हाला वैधव्य नाही. आपल्या पतीचं नाव काय? सच्चिदानंद. सच्चिदानंद. ती स्त्री म्हणाली, सतचित आनंद. याला मृत्यू अशक्य. चला मला पाहू द्या त्यांना. ज्ञानेश्वर म्हणाले. त्या स्त्री बरोबर प्रेताजवळ आले. त्यांनी ईश्वराची प्रार्थना केली. देवा, तुझ्याच प्रेरणेने मी आशीर्वाद दिला, तो खोटा पडू देऊ नको. मग ज्ञानदेवाने प्रेताच्या छातीवर हात ठेवला. काही मंत्र म्हटले. प्रेताने डोळे उघडले. इकडे तिकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाले, बाबा उठा, छान झोप झाली ना? सतचित आनंद. वा छान. उद्या भेटायला याल ना? त्या शंकराच्या मंदिरात राहा तुम्ही. सर्व मंडळी घरोघरी गेली. सच्चिदानंद पत्नीसह घरी गेले. घरी सर्वांना आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सच्चिदानंद पत्नीसह शंकराच्या देवळात गेले. शंकराचे दर्शन घेतले. ज्ञानेश्वरांचे दर्शन घेतले. ज्ञानदेव म्हणाले, या बाबा बसा, आनंद वाटला. आता माझं एक काम कराल ना? हो हो, अगदी आनंदानं. आपली आज्ञाश्री संबंध. बाबा अतिशय आनंदाने नम्रतेने म्हणाले, गीतेच्या संस्कृत श्लोकावर मी मराठीत ओव्या रचल्या आहेत, त्या लिहून घ्यायच्या आहेत. आपण उद्यापासून सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी सच्चिदानंद बाबा आले. ज्ञानेश्वरांनी आपली गुरुज्ञाने निवृत्तीनाथांना वंदन केले आणि सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराज की जय. बोला, तुम्ही पण बोला, ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाज्ञ. जय जयाजी स्वं वेद्या विश्वरूपा. अशा तऱ्हेने ओंकार स्वरूप विश्वरूप असलेल्या परमेश्वराला वंदन करून ज्ञानेश्वरीचा प्रारंभ झाला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शके 1212 मध्ये हा ग्रंथ ज्ञानदेवाने लिहून पूर्ण केला. तो संपूर्ण ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला. ज्ञानेश्वरीत साध्या सोप्या मराठी भाषेत उपमा अलंकाराचा साथ चढवून तो भाषेचा एक सुंदर अलंकार घडविला. गीतेतील अवघड तत्वज्ञान जीवनातील अनेक सुंदर सुंदर दाखले देऊन सोपे करून सांगितले. त्यांनी प्रतिज्ञाच केली होती की माझा महाडाची बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवण. सुंदर ग्रंथानंतर गुरूंच्या आज्ञेवरून स्वतःच्या अनुभवाचा अमृतानुभव हा दुसरा सुंदर ग्रंथ लिहिला. नेवाशाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी लिहिताना ज्या खांबाला टेकून ते बसत तो खांब अद्याप आहे. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी सांगत ती ऐकायला गावातले खूप मंडळी जमा होत असत. ज्ञानदेवांनी चांगदेव 65, योग वशिष्ठ, हरिपाठाच्या अभंगही लिहिल्या. सर्व भावंडात आळंदीला परत आली होती. आतापर्यंत भावंडाच्या सामर्थ्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. आता त्यांना आळंदीच्या ब्राह्मणापुढे विनवणी करण्याची मुळीच गरज नव्हती. वेळच चालली नाही. उलट आपल्या गावचं भूषण म्हणून मंडळी या भावंडांना सामोरी गेली. सन्मानाने वाजत गाजत गावात घेऊन आली. आळंदीच्या लोकांनी त्यांना स्वीकारले होते. त्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते. त्यांचे कीर्तन प्रवचनही ऐकले होते. ऐसे संकट तेव्हा झाले नाही. नेवासे येथे ज्ञानेश्वरी
अमृतानुभव हे ग्रंथ लिहून झाले. मग भागवत धर्माचा, परमात्म्याच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ही भांड भारतभर फिरली. पंढरपूरला पंढरीनाथाचे दर्शन घेतले. त्यावेळी विठ्ठलाचे वर्णन करताना म्हणतात, ऐका, दोई बाई संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल, गाती नारद तुंबर प्रेमे, हरीचे नामे गरजताती, बाप रुक्मादेवी वरू श्री विठ्ठल उभा, चैतन्याची शोभा शोभतसे. पंढरपूरहून त्यांनी नामदेवांनाही आपल्या बरोबर घेतले. गावोगावी ते कीर्तन, प्रवचन, हरिकथा पारायण करीत चालले. हरिकीर्थेच्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर उभे राहत असत. ऐसा असाच करा भाव, कथे माझी उभा देव. ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी कीर्तन, भजन यासारखे दुसरे कोणतेही साधन नाही. सर्व धर्माचे कारण नामस्मरण, हरिकीर्तन, दया, क्षमा, समाधान, संत जन साधिती. कीर्तनावरच ज्ञानेश्वराचा भर होता. ते ज्ञानेश्वरीत लिहितात, तरी कीर्तनाचे नट यत्नाचे, नासिले व्यवसाय प्रायचित्याचे, जे नामची नाही पापाचे, ऐसे केले, ऐसे माझे नाम घोषे, नाही करीती विश्वाची दुखे, अवघे जगची मासुके, दुमदुमती भरिले, ते पाटे विन पाहवित, अमृते विन ज्योतवित, योगे विन दाखवित, कैवल्य डोळा. अशा तऱ्हेने हे सर्व मंडळी भारतभर फिरले. वाटेत त्यांना अनेक शिष्यगण प्राप्त झाले. परत भीमाशंकर देहू करून पंढरपूर येथे आले. त्या यात्रेसंबंधी नामदेव म्हणतात, तीर्थे करुणी नाम पंढरी आला, ज्योलक भेटला विठोबासी, सद्गतीत कंठ ओसंडला नयनी, घातली लोळणी चरणावरी. सर्वजण पंढरपूर येथे परत आल्यावर आपले कार्य करत असता पूर्ण झाले होते. आपण पांडुरंग चरणावर समाधी घ्यावी असे ज्ञानेश्वरांना वाटले, पण साक्षात विठोबानेच आळंदीत समाधी घेण्यास सांगितले. रात्रीच्या कीर्तनात नामदेवाने ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार असल्याचे जाहीर केले. दिवसही नक्की सांगितला. तो दिवस कार्तिक वैद्य त्रयोदशी शके 1218 होता. कार्तिक वैद्य दशमीला सर्व संत मंडळी आळंदीत जमा झाली. सर्वांनी रात्रभर कीर्तन केले. समाधीची जागा पाहून स्वच्छ करून ठेवली, आसन मांडून ठेवले. ज्ञानेश्वर समाधी घेणार या कल्पनेने सर्व भावंडे दुःखी झाले. निवृत्तीनाथ म्हणतात, बांधल्या तळ्याचा फुटलासी पाट, ओग बारा वाट मुरडती, बांधिल्या पेंडीचा सुटलासी आळा, तृणरानो माळ पांगलासी, हरिणी विना खोपी पाडियसी ओस, दस दिशा पाडस भ्रमताती, माय बापी अम्मा त्या गेले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा झाले नाही. शेवटी कार्तिक वैद्य त्रयोदशी शके 1218 ते 1276 या दिवस उजाडला. ज्ञानदेवाने इंद्रायणी नदीत शेवटचे स्नान घेतले. सिद्धेश्वराचे, पांडुरंगाचे दर्शन घेतले. भावंडास समाधी स्थळाकडे चालू लागले. बरोबर संत मंडळीचा मेळा. लोक भजन नाम संकीर्तन करीत होते. गळात फुलांचे हार, हातात फुलांचे गजरे घातलेले ज्ञानदेव शांतपणे संत पावले टाकीत चालले होते. आधीच बांधून सारवून ठेवलेली समाधीची जागा आली. आतमध्ये आसनावर पांढरे शुभ्र वस्त्र घातले होते. फुले अंतरली होती. चला डोळ्यासमोर तुम्ही सुद्धा चित्र आणा बरं का. उदबत्त्यांचा सुगंध घमघमत होता. 2 समया मंदपणे प्रसन्न प्रकाशाने तेवत होत्या. समोर ज्ञानेश्वराचा ग्रंथ ठेवला होता. ज्ञानदेवांनी सर्वांना नमस्कार केला. आपले गुरु निवृत्तीनाथांच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. भावंडांना कुरवाळलं. निवृत्तीनाथाचा हात धरून समाधीच्या तोंडाजवळ आले. निवृत्तीनाथाचा निरोप घेतला. खाली गाभाऱ्यात उतरून आसनावर बसले. सर्वांना एकदा वंदन केले. पद्मासन घालून समाधी लावली. ज्ञानेश्वरांना पूर्ण समाधी लागली हे पाहून निवृत्तीनाथाने जडंत करणाने समाधी स्थानाच्या तोंडावर जडशिळा ठेवून समाधीचे तोंड बंद केले. ज्ञानेश्वरांनी संजीवनी समाधी घेतली. ते दृष्टीआड झाले, पण ते एवढ्याशा लहान वयातही आपल्यासाठी अमूल्य ठेवा मागे ठेवून गेले. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर शेवटी ते ईश्वराजवळ पसायदान मागितले. नुसते ते वाचले तरी यांच्या विश्वव्यापक व्यक्तित्वाची प्रचिती आपणास येऊ शकते. पसायदान तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस कोणी म्हणायला सुरुवात केली तर आपल्या तोंडात ते शब्द बसतात, परंतु आपण सुद्धा रोज जसं जमेल तसं पसायदान म्हणायला हरकत नाही. भागवत धर्माचा प्रचार बघूया.
धर्म हा समाजाचा आत्मा होय. समाजाची प्रगती, विकास, सुस्थिती हे सर्व धर्मावरच अवलंबून असते. धर्माचा अवलंब केल्याशिवाय आत्मानंद मिळणे शक्य नसते. धर्माच्या आचरणानेच आपण निर्भळ आनंदाचा आस्वाद घेऊ शकतो. ज्ञानेश्वरीच्या काळात महाराष्ट्रात एक उद्धेय हिंदू राजाचे राज्य होते. त्यांच्या एकछत्री अंमलाखाली महाराष्ट्र सुखी होता, हे खरे. पण बाकी भारतात धार्मिक अधोगती सुरू होती. अर्थात अधोगतीची ही लाट हळूहळू महाराष्ट्रात आल्याशिवाय कशी काय राहणार? रामदेवराय यादवांच्या पराभवानंतर मुसलमानांचा अंबळच महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्राच्या समाजाला दुःखाला सामोरे जावे लागले. मुस्लिम फकीर महाराष्ट्रभर संचार करीत होते. लोकांना कळणार नाही, कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे ते आपल्या धर्माचा प्रसार करीत होते. महाराष्ट्रातील वैदिक धर्माचे स्वरूप बदलत चालले होते. हिंदू लोक आपला मूळ धर्म विसरत चालले होते. म्हणून धर्म प्रसाराचे कार्य करणे हे एक आवश्यक कामगिरी होते. लोक वर्णाश्रमाचा ढोबळ अभिमान बाळगत होते. त्यामुळे धार्मिक स्थिती विचारशून्य झाली होती. धर्म विस्फळीत झाला होता. याला प्रमुख कारण लोकांचे धर्माविषयी असलेले अज्ञान हेच होय. लोकांना वर्णाश्रमाचे योग्य ज्ञान झाले नव्हते. वेद ज्ञानापासून समाज वंचित होता. धर्माच्या नावावर समाज ऐहिक सुखाची मौज मजा लुटण्यात दंग झाला होता. वैदिक धर्मावर निरनिराळ्या धर्माचे आक्रमण होऊ लागले होते. ते आक्रमण थांबणे आवश्यक होते. लोक संकुचित वृत्तीचे झालेले होते. मूळ वैदिक धर्म हा लोकसंग्राहक आहे हे पटवून देण्याची गरज होती. त्यासाठी लोकांच्या मनात घर करू लागलेला संकुचितपणा काढून टाकणे आवश्यक होते. वैदिक धर्माच्या उद्धाराचे अवघड कार्य निवृत्तीनाथांना ज्ञानेश्वरामार्फत करून घ्यायचे होते. यासाठीच निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरीकडून गीतेवर भाष्य करणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहून घेतला. धर्माच्या ज्ञानाच्या द्वारे सर्वसामान्य लोकांसाठी खुली करून दिली. स्त्रिया क्षुद्र यांना गीतेने मोक्षाचा मार्ग दाखविला. त्यामुळे क्षुद्र लोकांना दुसऱ्या धर्मात जाण्याचा विचार सोडून द्यावा लागला. वेदांना परमेश्वराचा श्वास म्हणतात आणि गीता तर परमेश्वराच्या मुखातील शब्दच आहे हे सगळ्यांना कळण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तिरे संस्कृताची गहने तोडुनी महाटिया शब्द सोपाने रचिले धर्मनिदाने स्त्री निवृत्ती देवे. ज्ञानेश्वरी नंतर अमृतानुभव, चांगदेव, 65 योग वैशिष्ट्य, हरिपाठ ग्रंथाची रचना ज्ञानेश्वराने केली. शेकडो अभंग लिहिले. ग्रंथाचे साधन म्हणून त्यांनी भागवत धर्माची स्थापना केली. भागवत धर्म म्हणजे आज तुम्हा मला माहीत असलेली वारकरी संप्रदाय होय. या भागवत धर्माचे म्हणजेच आजच्या वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. एकत्र येऊन विठ्ठलाचे नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादींच्या माध्यमातून त्याची प्रार्थना करावी. त्याला मनापासून सामुदायिकपणे आळवावे. सर्वांनी एकत्र दर्शन घ्यावे असे या धर्माचे आचरण आहे. यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुडी. पांडुरंगी मन रंगले बाये, गोविंदाचे गुणी वेदी येले. जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे, पाहता रूप आनंदी आनंद साठवे. बाप रुक्मादेवी निर्गुण सगुण, रूपे विठेवरी दाविले खूण. पांडुरंगाच्या दर्शनाने मनात अत्यंत आनंद होतो. त्यांच्या रूपात आपले मन रमते. त्यांचे गुण आपल्याला समजून त्यांच्या भेटीची मनाला ओढ लागते. सगुण निर्गुणे भिन्न नसून त्या दोघांचे एक रूप आहे हे मनाला पट्टे. भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात भाग घेतल्याने सर्वच जण एकमेकांना आपलेशी वाटतात. या मार्गातील संत नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, नरहरी सोनार, विसोबा खेचर, संत मुक्ताई, ज्ञानेश्वर यांनी हे सिद्ध केले. संत निवृत्तीनाथ, एकनाथ, संत ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वर यांचा मूळ नाथपंथ त्यांनी स्थापन केलेला भागवत धर्म या तात्विक दृष्टीने तसा काही फरक नाही. नाथपंथ यांनी शिव विष्णू एकच आहेत असे मानले. ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना सारखाही मानले. पण ही भूमिका सर्वांच्या मनात तयार होणे ही मोठी गरज. भागवत धर्म म्हणजे योग, कर्म, वेदांत यांच्या माध्यमातून हरीच्या नामात दंग होऊन जाणे, आपल्या सर्व विभूती भगवंताकडे सोपवून देणे. या संप्रदायाचा उपदेश गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिला. निवृत्तीनाथांनी ज्ञाननाथांना दिला. पूर्वी या धर्माचा जास्त जोर योगावर होता. निवृत्तीनाथ त्यांच्या शिष्यांनी ईश्वर भक्ती नामस्मरणावर भर केलं.
योग क्रिया अवघड म्हणून त्याला शिष्य कमी म्हणत, पण भक्ती मार्ग ज्ञानी अज्ञानी लहान थोर स्त्री पुरुष ब्राह्मण क्षुद्र या सर्वांना आचरणं सोपं आहे. ओवी आणि अभंग हे सोप्या भाषेत लिहिले, त्यांचा अर्थ सहज कळतो. माणसाचे बोलणे अभंगात उतरवता येते. नीती तत्वज्ञान अनुभवशास्त्र सर्वसामान्यांना कळतील अशी परिभाषा ओवी अभंग या वृत्ताद्वारे ज्ञानेश्वराने दिली. भागवत धर्मात भजन कीर्तनाला फार महत्त्व, कारण त्यावेळी ब्राह्मण साधू विद्वान अन्य ज्ञानी सर्व लोक एकत्र येतात, त्यामुळे त्यांच्यात प्रेमाचे संबंध वाटतात, राष्ट्रप्रेम निर्माण होते. नामस्मरण ईश्वर चिंतनाची वैयक्तिक बाजू तर कीर्तन प्रवचनी सामाजिक बाजू. एकमत होण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. एकमताची शक्ती व्यक्तीच्या एका मतापेक्षा जास्त असते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलिक वरदार विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव सोपानदेव निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी.